महापौर चषक फुटबॉल स्पर्धेतील आज दुपारच्या सत्रातील दुसरा सामना फुलेवाडी क्रीडा मंडळ विरुद्ध खंडोबा तालीम मंडळ यांच्यात झाला. पूर्वार्धात दोन्ही संघांकडून जोरदार चढाया करण्यात आल्या, मात्र दोन्ही संघांना गोल करण्यात यश आलं नाही. मध्यंतरापर्यंत सामना गोल शून्य बरोबरीत राहिला. उत्तरार्धात गोल करण्यासाठी उतरलेल्या दोन्ही संघांकडून आक्रमक खेळ करण्यात आला. सामन्याच्या 44व्या मिनिटाला खंडोबाच्या आदित्य लायकरच्या पासवर ऋतुराज संगपाळ यानं गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. गोलची परतफेड करण्यासाठी फुलेवाडी संघाकडून खंडोबाच्या डीमध्ये जोरदार चढाया करण्यात आल्या, मात्र खंडोबाच्या बचावफळीनं त्या परतवून लावल्या. सामन्याच्या अतिरिक्त वेळेत विनायक पाटील यानं गोल केल्यानं खंडोबा संघाला 2 गोलची आघाडी मिळाली. संपूर्ण वेळेत फुलेवाडी संघाला गोलची आघाडी कमी करता न आल्यानं हा सामना खंडोबा तालीम मंडळानं 2-0 अशा गोलफरकानं जिंकला. दुपारच्या सत्रातील पहिला सामना संयुक्त जुना बुधवारपेठ विरुद्ध उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ यांच्यात झाला. या सामन्यात टाय ब्रेकरवर उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळानं विजय मिळवला. उद्या या स्पर्धेच्या सामन्यांना सुट्टी आहे, मात्र 4 वाजता आंतरजिल्हा सुरू असलेल्या स्पर्धेतील कोल्हापूर विरुद्ध पुणे यांच्यातील अंतिम सामना होणार आहे.